शेतकरी बांधवांनो, शेतीला जो जोडधंदा आहे, आपण जसं कुक्कुटपालन करतोय, त्यानंतर शेळी पालन करतोय, जसं गायांचं पालन करतोय, त्याचबरोबर वऱ्हाळ पालन, पीक फार्मिंग हे एक मोठं उदाहरण आहे. आणि जे पंकज पाटील आहेत शेतकरी, त्यांच्याबरोबर आज माझी ही जी मुलाखत आहे तर ती तुम्ही पाहू. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम म्हणजे आपण आलेलो आहे आज ते पद्मावती ॲग्रो फार्म अहमदनगरमध्ये. आपल्याबरोबर आहेत पंकज पाटील. तर त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया की वऱ्हाळ पालन नेमकी कसं केलेलं आहे त्यांनी, यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे, आणि आज यांचा जो 9 वर्षाचा जो कालावधी आहे, म्हणजे जो 9 वर्षाचा अनुभव आहे, तर तो आपल्यासमोर ते मांडणार आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण जाणून घेऊयात. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिलं. पंकज पाटील, पद्मावती ॲग्रो फार्म. कशा पद्धतीने हे चालू केलेलं आहे तुम्ही? आता आम्ही सुरुवातीला 8 वर्षाच्या अगोदर 9 वर्ष चालू आहे आम्हाला. आम्ही सुरुवातीला 20 माद्या 2 नानापासून सुरुवात. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत? अडचणी सुरुवातीला खूप, म्हणजे घरचे पण सपोर्ट नव्हता, बाहेर नातेवाईकांचा पण सपोर्ट नव्हता. थोडी निगेटिव्ह थिंकिंग लोकांची बघण्याची, डूब करावं. डूब करायला म्हटले कसं, लोक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर आता 1-2 वर्षानंतर एकदम स्टेबल झालं आहे सर्व. त्या 3 प्रकारचे वेगवेगळे फार्म मी स्टॅब्लिश केले. ब्रीडिंग फार्म वेगळा केला आहे, फॅटनिंगचा वेगळा, ट्रेनिंगचा वेगळा, असे वेगवेगळे फार्म केले. आता लोकांना दिसतंच आहे, त्यामुळे कसं सर्व जवळ आले, सर्वांचा पाहण्याचा दृष्टिकोन बी बदलला. चाललंय आता एक हे करता. सुरुवात कशी केली, जेमतेम कितव्या वर्षी सुरुवात केलेली आहे? आता आम्ही जवळपास 8 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. 20 माद्या आणि 2 नारांपासून. की त्यामधनंच आम्ही पंजाबमधनं ब्रीड आणलं होतं त्यावेळेस. कारण की महाराष्ट्रात आम्ही खूप हे केलं, त्यावेळेस महाराष्ट्रात कोणी हेल्प पण नव्हतं करत. आता आमचं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे, आमच्या थ्रू जवळपास आम्ही 70 एक फार्म नवीन टाकलेले आहे एक 4 वर्षात. जे आपण ट्रेनिंग घेऊन जे सक्सेसफुल फार्मर आहे आता केलेले आपण, ते 70 एक फार्मर आहेत की जे पूर्ण महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राबाहेर आहे काही. शेतकऱ्यांना ट्रेनिंग वगैरे पण सर्व. आता टोटल हा फार्म आणि अजून किती फार्म आहेत तुमचे? 3 फार्म आहेत. 3 फार्म आहेत. याच्यामध्ये ज्या ग्रेड जाती आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत? आपल्याकडे लार्ज व्हाईट यॉर्कशायर आहे, डुरॉक आहे, नंतर लँड्रेस आहे. आता हॅम्पशायर एक नवीन ब्रीड आणला आहे आम्ही हॅम्पशायरचं, ते पण आहे आपल्याकडे हॅम्पशायर. तर याच्यानंतर याची विक्री, खरेदी किंवा शेतकऱ्यांना कसं काय तुमच्याबरोबर जे येतात ट्रेनिंग घ्यायला, तर त्यांना सर्व मार्केटची माहिती देतो, सर्व व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट करून देतो. कारण की कसं आता नवीन आला तर खात्री त्यांना पडली पाहिजे. विक्री सर्वात मोठा प्रश्न याचा का तो विक्री कुठे. बरोबर आहे. मग आता विक्री कुठे करायची म्हटल्यावर कसं लोकांचं एकदा आपण त्यांचं जे शंका, सर्वात मोठी कुठले व्यवसाय करायचा म्हटल्यावर त्यातले माल विकले गेला पाहिजे त्याच्यावर. पण आजची कंडिशन अशी आहे की मागणी एवढी आहे ना की आम्ही स्वतः मार्केटला माल पुरवू शकत नाही, एवढी मागणी. आता आम्ही कसं त्यांना आपलं पुण्यात आहे, पुण्यात स्टॉटिंग हाऊस आहे, नंतर मुंबई आहे, मुंबईला आहे 2, गोव्याला आहे, काही दिमापूर तिकडनं गाड्या येतात त्या पण आम्ही लोड करून देतो. 20-20 टनाच्या गाड्या असतात त्या गोव्याला देतो. म्हणजे यांचं काही व्यापार काही शंका असतात शेतकऱ्याच्या, त्या पण आम्ही पूर्ण शंकांचं निदर्शन करतो. पूर्ण गाईडलाईन त्यांना आमचं 1-2 वर्ष गाईडलाईन असतं. सुरुवात किती माद्यांपासून नारांमधून करायला? कसं आपल्या कॅपॅसिटी गरीब. आता पंजाबमध्ये कसं आहे, बकरीसारखं शेळी पालन करतात. म्हणजे जवळपास 1 शेळी 2 शेळी कसं पाळतो आपण, तसं त्या प्रकारे तिकडे 2 फिमेल 1 मेल असं, किंवा 3 मेल असं. पण आपल्याकडे कसं मिनिमम 5 किंवा 10 फिमेलपासून सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं कसं बॅच 8-8 महिने 9-9 महिन्यात बॅच निघली पाहिजे त्या पद्धतीने. म्हणजे प्रत्येक बॅच 8 ते 9 महिन्याने निघते. म्हणजे शेती जोडधंदा म्हणून करायला. आता पूर्वी कसं लोक शेती जोडधंदा कसे करत होते, कोंबड्या पाळत होते, नंतर आपलं शेळी पालन करत होते. ते का बरं की एखाद्या वेळेस जर शेतातलं पीक नाही आलं तर मग त्याचा उदरनिर्वाह कसा व्हायचा, की 2 बकऱ्या विकल्या, कोंबड्या विकल्या, तर ते हे करत होते. आज तशाच पद्धतीने या धंद्याचं कसं, या धंद्यात थोडंसं शॉर्ट टर्म इन्कम आहे, म्हणजे जास्त इन्कम आहे बाकीच्या धंद्यांपेक्षा. तर याला आपण हे जे पालन करायचे, वऱ्हाळ पालन, सी फार्मिंग करायचे, तर त्यासाठी शेड किती बाय कितीचं करायचं आहे? त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पाण्याच्या सुविधा आहे, खाण्याच्या आहे, यांना जे खाद्य आहे तर ते कोणकोणतं वापरायचं आहे आपल्याला? आता याला खाद्य याचं पहिले यांचं जर हे आहे, खाद्याचं नियोजन जसं करायचं म्हटलं ना, त्याचं रेडीमेड फीड येतं आणि दुसरं ते आपण स्वतः बनवतो ते वेगळं फीड येतं. म्हणजे आता आम्ही स्वतः घरी तयार करतो सर्व फीड. आमचं आल्या रोजचं समज जवळपास 400 किलोचं कन्झम्पशन आमचं फीडचं. रोज 400 किलो फीड आम्हाला लागतं ब्रिडिंगच्या मात्याने. आम्ही स्वतः घरी मका घेऊन भरडतो, त्यात आपलं राईस पॉलिश टाकतो, नंतर बीट पॉलिश टाकतो, MBM असतं, नंतर मिनरल मिक्सचर असतं,
नंतर आपल्या याचा सोयाबीन DOC असतो, नंतर ऑक्सी टेट्रासायक्लिन पावडरचा अँटीबायोटिक म्हणून आपण त्याचा उपयोग करतो, टॉक्सिन बाइंडर आहे, मिनरल मिक्सर आहे, हा सर्व ते फॉर्म्युलेशन आहे. त्या पद्धतीने आपण ते हे करून त्यांना टाकतो. तर याचं जे शेड आहे तर ते किती बाय कितीचं आता शेड करायचं आहे? मिनिमम तुम्ही जर छोटी सुरुवात करायची म्हटली ना तर 50 बाय 20चं किंवा 60 बाय 20चं शेडनं तुम्ही सुरू करू शकता मिनिमम. मग तिथून पुढे तुम्ही थोडंसं तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला की बा आता आपला माल विक्री आला तर माल विक्री मग तुम्ही हळूहळू वाढवू शकता. आता कसं काही लोक मोठे पण करतात, पण ते तुमच्या याच्यावर आहे. आता माझं तर असं म्हणणं आहे की छोट्यापासून मोठी सुरुवात करावी. काही लोक मोठी सुरुवात करतात पण ते काही जमत नाही, कारण एकदम फिडिंगचा खर्च खूप आहे याच्यात. आणि याला जे आजार आहेत तर त्याच्यावर काय आता उपाय? याला कसं 6-6 महिन्याला वॅक्सिन असते याचं. 6-6 महिन्याला आपण वॅक्सिन देतो. FMDचं देतो, स्वाईन फिवरचं असतं. पण ते FMDचं थोडंसं खूर आणि माऊथ यांना येतो प्रॉब्लेम एखाद्या वेळी, पण कंटिन्यू वॅक्सिन असलं तर कुठलाच रोग येत नाही. तर शेतकरी बांधवांनो पाहू शकताय आपले जे मित्र आहेत हे पंकज पाटील शेती व्यवसाय करून शेतीला जोड शेतीपूरक धंदा, जसं आपण कुक्कुटपालन करतोय, शेळी पालन करतोय, गाया देखील पाळतोय, तर त्याचबरोबर यांनी हे वेगळा उपक्रम करून आज 8 ते 9 वर्ष झालेले आहेत हे वऱ्हाळ पालन पीक फार्मिंग केलेलं आहे. आणि याच्यामध्ये यांना खूप म्हणजे घरच्यांचा देखील थोडासा सपोर्ट नव्हता, मित्र शेजारी पाजारी यांचा देखील सपोर्ट नव्हता. पण आज मी पुण्यावरून थेट यांना इथे नगर जिल्ह्यामध्ये भेटायला आलेलो आहे आणि त्यांच्याबरोबर ही चर्चासत्र केलेलं आहे की शेतकरी बांधवांना हा नवीन जो व्यवसाय आहे तो कसा करता येईल, याची विक्री देखील कशी आहे, यांना जो आजार येते तो कसा निवारण करता येतं आहे, यांना जे खादट आहे म्हणजे जे खाद्य आहे मका, वरडा, गव्हाचा भुसा, त्यानंतर जे वर खाद्य आहे तर ते देखील आपण यामध्ये यांना घालू शकतो. आणि मेन म्हणजे याचा जो नफा आहे तर तो भरपूर मोठ्या प्रमाणात राहतोय. आणि नवीन जे शेतकरी आहेत, तरुण शेतकरी, त्यांच्यासाठी हे खूप मोठं फायद्याचे असं शेतीपूरक जोडधंदा वऱ्हाळ पालन तो आहे. तर धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. आणि अजून जे कोणी शेतकरी नवीन असतील त्यांना ही करायचं असेल तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही नंबरवर फोन करून यांच्याबरोबर चर्चा करू शकताय. धन्यवाद. जय जवान जय किसान.